बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, कालची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची शिवतीर्थावरची गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येची सभा तुम्हापैकी बऱ्याच जणांनी ऐकली असेल किंवा कमीत कमी या सभेचे काही मुद्दे तुमच्या कानावर पडले असतील. या सभेचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा बिनशर्त हा नक्कीच तुमच्या कानावर पडला असेल. या बिनशर्त मुद्द्यावर अनेक चर्चा तुम्ही पाहिल्या असतील, अनेक व्हॉट्सअप मेसेजेस तुम्ही पाहिले असतील, अनेक फेसबुकवरच्या चर्चा तुम्ही पाहिल्या असतील. बिनशर्त या बिनशर्ताचे अनेक उकल तुम्ही पाहिले असतील. पण या बिनशर्त या शब्दानंतर झालेलं खऱ्या अर्थाने राजकारण हे मी तुम्हा सर्वांच्या समोर घेऊन येतोय. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्याचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची भारतीय जनता पक्षाशी वाढलेली जवळीक, 2019च्या नंतरची जवळीक तुम्हा सर्वांना सर्वश्रुत आहे. असं काय घडलं होतं? 19 पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वागणारे राजसाहेब ठाकरे अचानक भारतीय जनता पक्षाला जवळ घेऊ लागले होते. असं काय घडलं होतं? आणि मनसेची ती सारी भूमिका मवाळ होत गेली होती आणि प्रकरण हिंदुत्वाच्या दिशेने जाऊ लागलं होतं. असं काय घडलं होतं? तर तुम्हा सर्वांना माहिती आहे, कोहिनूर मिल प्रकरण, त्यानंतर आली ईडीची नोटीस. साहेबांची तब्बल 8 तास 41 मिनिटे ती चौकशी चालू होती. या 8 तास 41 मिनिटांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं महाराष्ट्राची नवनिर्माण सेना झाली. एवढा हा 360 बदल घडला. हे काही वेगळं सांगायची गरज नाही, तुमच्या सर्वांच्या डोळ्यासमोरचा हा इतिहास आहे. ज्यावेळेस या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची, मी आता नवनिर्माण सेना म्हणत नाही, नवनिर्माण सेनेची स्थापना झाली, त्याच्यानंतरची पहिलीच निवडणूक 2009 मध्ये, पहिलंच वर्ष ते. या निवडणुकीमध्ये मनसेचा परफॉर्मन्स तुम्ही पहा. मनसेने काही विशिष्ट जागा लढल्या आणि 13 आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवले. पहिलं वर्ष 2009चं, तोपर्यंत तत्व, निष्ठा, झेंडे आणि उद्दिष्ट अतिशय स्पष्ट होतं. कधी? 2009 पर्यंत 13 आमदार आले आणि खासदारकीच्या निवडणुकांमध्ये कित्येक ठिकाणी ह्यांच्या उपद्रव मूल्यांमुळे भारतीय जनता पक्षाचे कित्येक खासदार किंवा शिवसेनेचे खासदार पडले किंवा त्यांचा मार्जिन कमी झाला. एक चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर किरीट सोमय्यांचं, ईशान्य मुंबईचं मी तुम्हाला उदाहरण देतो. किरीट सोमय्यांना त्यावेळेस 1 लाखाच्या आसपास काहीतरी मतदान कमी झालं होतं आणि किरीट सोमय्यांचा पराभव झाला होता. आणि जिंकून जे आले होते ते होते संजय दिना पाटील, जे राष्ट्रवादीकडनं खासदार झाले 2009 साली. फरक होता 1 लाखाचा. आणि मनसेच्या शिशिर शिंदेंना त्यावेळेस 2009 साली 2.25 लाख मतदान झालं होतं. हे मतदान होतं शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचं मतदान होतं. तर अशा प्रकारची अनेक उदाहरणं महाराष्ट्रात घडली होती. आता इथून पुढचा जो काळ आहे, तिथून पुढे मनसेचं जे काही झालं, जे काही पानिपत झालं आणि का झालं हे तुम्हा सर्वांच्या समोर आहे. मांडवली मास्टर, वसुली मास्टर, सेटलमेंट मास्टर, सुपारी मास्टर, उड दुपारी घे सुपारी, हे सगळं आम्ही नाही काढलेलं आहे. हे सगळे तुमच्या कमेंट सांगतात. यांच्या कुठल्याही व्हिडिओच्या खाली जायचं, कुठल्याही व्हिडिओच्या खाली जा, आत्ताच्या ह्यांच्या कुठल्याही व्हिडिओच्या खाली जा. अगदी कालच्या सभेमध्ये देखील ज्यावेळेस सभा लाईव्ह चालू होती, त्याच्या खाली देखील उड दुपारी घे सुपारी, आता सुपाऱ्या रात्री देखील घेऊ लागल्या आहेत. हे अशा प्रकारच्या कमेंट्स आहेत. आता ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना हळूहळू आपली कात टाकत होती. मांडवलीमध्ये एक प्रकार पुढचा केला जातो. अगदी टोलची आंदोलनं असतील, अगदी रिफायनरींची आंदोलनं असतील, कुठल्याही मुद्द्यात जायचं, त्याला एका विशिष्ट शेवटापर्यंत घेऊनच जायचं नाही. म्हणजे जिथे हे प्रकरण संपेल कुठेतरी मांडवली करायची, आपल्या पक्षाच्या काहीतरी कार्यासाठी, कशासाठी काही ना काहीतरी मांडवली करून घ्यायची आणि प्रकरण संपवून टाकायचं. टोलचं अतिशय सुंदर उदाहरण तुमच्या सर्वांसमोर आहे. कधी यांची भूमिका काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूची असायची तर कधी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने, पण ह्यांची भूमिका कधीही शिवसेनेच्या बाजूने राहिलेली नाही. ज्यावेळेस भाजप आणि शिवसेनेची युती होती त्याही काळात शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात यांचे लोकसभेचे उमेदवार उभे राहिले होते. तो भाग वेगळा की सगळ्यांचे डिपॉझिट जप्त केले होते शिवसेनेने, सगळ्यांना डब्यात बंद केला होता. पण लक्षात घ्या, ह्या सेटलमेंट मास्टरांनी त्याही वेळेत कुठल्या ना कुठल्या तरी मुद्द्यावर सेटलमेंट केली, या पक्षाबरोबर सेटलमेंट, त्या पक्षाबरोबर, स्वतःचे कधी उमेदवार जिंकवण्यासाठी उभेच केले नाहीत. आणि ही गोष्ट
या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी चांगलीच ओळखली. आज तुम्ही पहा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये दुसरी फळीच नाही. राज ठाकरे सोडले तर ह्या पक्षामध्ये दुसऱ्या फळीचे कुठले नेतेच नाहीत, किंवा असतील तर त्यांचा तुम्हा आम्हाला काही पत्ताच लागणार नाही. जे काही असेल ते माझ्यापर्यंत, मी हाच पक्ष म्हणजे राज ठाकरे हाच पक्ष, दुसरी कुठलीही फळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये नाही. आणि कुठल्याही पक्षात जर दुसरी फळी नसेल, तिसरी फळी नसेल, तर तो पक्ष केव्हाही संपुष्टात येऊ शकतो, केव्हाही संपुष्टात येणार. पक्षामध्ये जानच नाही, तुमचा नेता म्हणेल तेच तुम्हाला करायचंय. दुसऱ्या फळीला काहीच महत्त्व राहिलेलं नाही. आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर मी येतोय. काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी भर सभेतून सांगितलं की माझा नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा आहे. खरं तर आपल्या कार्यकर्त्यांसाठी, आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी आपण निवडणुका लढवायच्या असतात. कारण निवडणुका जर तुम्ही लढलात तर तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी जान भरली जाते, त्यांना कुठेतरी एखादा कार्यक्रम मिळतो, त्यांच्यामध्ये तो एक हुरूप तयार होतो आणि कार्यकर्त्यांना एक संधी मिळत असते, जे आजवर तुमच्यासाठी लढत असतात, काम करत असतात त्या आपापल्या गावागावांमध्ये, तालुक्यांमध्ये. पण तुमची ही जी पळकुटी भूमिका आहे, सेटलमेंटची भूमिका, जी मगाशी मी तुम्हाला सांगितली, कुठून तरी सेटलमेंट करून घ्यायची, स्वतःची पोटं भरायची, स्वतः गलेगठ्ठ बनायचं, स्वतः चर्चेमध्ये राहायचं, स्वतः फेमसमध्ये राहायचं, पण कार्यकर्त्यांसाठी काहीच नाही. कार्यकर्त्यांना कमीत कमी ती एक संधी मिळत असते. असो, ज्यावेळेस यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर सांगितलं मी बिनशर्त पाठिंबा जाहीर करतोय, तुम्ही विचार करा यावेळेस नेमकं काय घडलं. हे महायुतीच्या किंवा महाविकास आघाडीच्या पथ्यावर आहे किंवा राजसाहेब ठाकरेंच्या पथ्यावर आहे? नेमकं काय घडलं हे? तर हे आहे महाविकास आघाडीच्या पथ्यावर. हे कुठेही शिंदे टोळी, अजित पवार गट किंवा भारतीय जनता पार्टी यांच्या कुठेही हे पथ्यावर नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तर नाहीच नाही. कारण मनसैनिक, जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये एक सामायिक दुवा आहे, तो महाराष्ट्र प्रेमाचा दुवा आहे. गेल्या 2.5-3 वर्षांचा काळ मनसैनिक चांगले जवळून पाहतायत, विशेषतः कोरोनाचा काळ. या कोरोनाच्या काळात शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी उद्धव साहेबांनी केलेल्या कार्याचं मनसैनिकही कौतुक करतात. त्यानंतर महाराष्ट्राच्या अस्मितेवर घातला गेलेला घाला, महाराष्ट्रातले 2 मराठी पक्ष फोडणं, महाराष्ट्रातले नोकरी धंद्या परदेशात पळवणं, बुलेट ट्रेन सारखे प्रोजेक्ट माथ्यावर मारणं असेल. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं असाल तर छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचा ब्र शब्द न काढणं, असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी देखील टीका केलेली आहे. पण आता हे सारे प्रश्न कुठल्या तरी पोतडीत बंद होऊन जातील. आता हे प्रश्न विचारले जाणार नाहीत. पण मनसैनिकांचं लक्ष या सगळ्या गोष्टींवर अतिशय बारीक आहे. मनसैनिकांना झाला गेलेला प्रकार शिवसेनेच्या बाबतीतला विशेष रुचलेला नाहीये. त्यामुळे या राज ठाकरेंच्या या अशा भूमिकेनंतरही मनसैनिक शिवसेनेच्या बाजूने लाखोंच्या संख्येने उभा राहणार हे कालच्या सभेनंतर स्पष्ट झालं. आणि ह्या सगळ्या मनसैनिकांच्या हातात मशाल येणार हे देखील कालच्या ह्या सभेनंतर स्पष्ट झालं. ही आपल्या पथ्यावर पडलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांची भूमिका आहे. त्यांना वाटलं असेल मी आदेश देईल त्यानंतर मनसैनिक महायुतीच्या बाजूने वळतील, असं होत नाही. मतदारांच्या स्वतःच्या भावना असतात आणि जर त्या भावना सामायिक असतील तर मात्र तिथे अडचण होऊन जाते. राज ठाकरेंनी सांगितलं तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा, तुम्ही लोकसभा लढवू शकत नाहीत, लोकसभेत तुम्ही एखादी जागाही वाटाघाटीत मागून घेऊ शकत नाहीत किंवा ती जागा लढून आणण्याची ती तुमच्यात ताकद नसावी कदाचित. आताच तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा. त्यातही तुम्ही स्पष्टता आणली नाही की भले आपण लोकसभेला नसू, आपण बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे, पण 2019 मध्ये आपण ही स्वयंघोषित जी कुठली महायुती आहे त्या 2 टोळ्यांसकट या महायुतीमध्ये आपण असणार आहोत अशी कुठलीही स्पष्टता तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना दिलीच नाही. कारण तसा कुठलाही शब्द तुम्हाला मिळालेला नाही. आताच्या घडीला मनसेचा एखादा उमेदवार जर लोकसभेला उभा राहिला असता तर ते शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कदाचित थोडंसं नुकसानदायक झालं असतं. पण आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कुठलाही अधिकृत उमेदवार उभा राहणार नाहीये हे आपल्या पथ्यावर पडताना मला तरी दिसतं. विधानसभेच्या वेळेस यांच्यामध्ये काय वाटाघाट्या होतील, कारण आताच ह्यांची एवढी मारामारी, त्यानंतर हा 4था भिडू, अजून त्यावेळेस कुणाकुणाला. कारण तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, महाराष्ट्रातनं लोकसभेतनं, महाराष्ट्राच्या या 48 जागांच्या लोकसभेतनं ही जी कुठली महायुती आहे यांना 13-14च्या वर खासदारकीच्या सीट निघण्याचे वांदे झालेले आहेत.
आणि हे अतिशय जबाबदारीने सांगतो. अगदी सुरू आत्ता चाललेला सर्वे आणि स्वतः भारतीय जनता पक्षाचा सर्वे हे सांगतो की 11 जागा या एनडीएला महाराष्ट्रामध्ये मिळतात आउट ऑफ 48. मी तरी 11 सोडून दिला, मी 15 सांगतो, पण त्या देखील जागा ह्यांना मिळतील की नाही याची आज शाश्वती देता येत नाही. या सगळ्या मारामारीनंतर ज्यावेळेस विधानसभा लागतील त्यावेळेस मात्र ह्यांच्यामध्ये एकदम काय म्हणतात ते खून की टक्कर होऊन जाणार आहे. खून की टक्कर. कोण कुणाचा गळा चिरतो एवढंच फक्त पाहायचंय. आता मनसैनिकांना त्याही वेळेस नेमकं त्यांच्या पदरात काय पडणार आहे हे आजच त्यांना सांगता येणार नाही, कारण त्या बाबतीतली कुठलीही स्पष्टता ह्यांनी दिलेली नाही. असो, तुर्तास राज ठाकरेंनी जो निर्णय घेतलेला आहे तो आपल्या पथ्यावरच पडणार आहे. इतकंच सांगतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या.